आपण जे वेगवेगळे टूल स्टडी करत आहोत त्यामध्ये पहिलं टूल आपण स्टडी केलं एन्झाईम, त्यानंतर व्हेइकल डीएनए, वेक्टर डीएनए आपण वेगवेगळ्या टाईपचे स्टडी केले. त्यानंतर आपल्याला या एन्झाईम मधलंच एक स्पेशल पार्ट आहे, रिस्ट्रिक्शन एन्झाईम, रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस किंवा रिस्ट्रिक्शन एन्झाईम. न्यूक्लियस अनेक टाईपचे आहेत असं आपण पूर्वी सांगितलेलं आहे, एक्झोन्यूक्लियस, एंडोन्यूक्लियस, रिस्ट्रिक्शन एन्झाईम. तर ते रिस्ट्रिक्शन एन्झाईम्स आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचे आहे. रिस्ट्रिक्शन एन्झाईमचा स्टडी सुरुवातीला आर्बर या सायंटिस्टनी दिला. The evidence of restriction enzyme was first given by Arber. त्यानंतर नाथन आणि स्मिथ या दोघांनी रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस पहिलं आयसोलेट केलं आणि या त्यांच्या ग्रेट कॉन्ट्रीब्युशनचं त्यांना नोबेल प्राइज मिळालं. आणि मग हळूहळू रिस्ट्रिक्शन एन्झाईम शोधले गेले आणि असं लक्षात आलं की जवळपास 900 एन्झाईम 230 to 30 बॅक्टेरियल स्ट्रेन किंवा व्हेरियस स्ट्रेन वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मधून जवळपास 900 एन्झाईम 230 स्ट्रेन पासून 900 एन्झाईम एक्सट्रॅक्ट केले गेले. आणि जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये हे अतिशय महत्वाचं टूल आज समजलं जातं. याला आपण मॉलिक्युलर सीझर, बायोलॉजिकल सीझर, जेवढा डीएनएचा पार्ट पाहिजे तेवढा व्यवस्थितपणे कट करण्याचं काम हे एन्झाईम करतं, म्हणून आपण त्याला मॉलिक्युलर सीझर किंवा बायोलॉजिकल सीझर असं आपण म्हणतो. पर्टिक्युलर अशा सिक्वेन्स मध्ये ते कट करतायत. आता याचा कटिंगचा सिक्वेन्स जो आहे तो पर्टिक्युलर ठरलेला आहे. म्हणजे जीन आपल्याला एखादा कट करून घ्यायचा आहे, पण नेमका जीन कुठं कट करायचा हे पण महत्वाचं. कुठेही कट करून चालेल का? नाही. तर निसर्गाने ही सगळी अरेंजमेंट केलेली आहे. समजा एक जीन आपल्याला कट करायचा आहे आणि त्या जीन मध्ये पर्टिक्युलर अशा बेसचा सिक्वेन्स असतो, तिथंच ते कट करतात. सो पर्टिक्युलर बेस सिक्वेन्स अबाउट 6 बेस पेअर्स in DNA at which the restriction enzyme makes the cut. These particular sequences of 6 base pairs are called as palindromic. त्या सिक्वेन्सला काय म्हणायचं? पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स. मग पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स म्हणजे काय? जसं एखादा सिक्वेन्स मल्याळम हा सिक्वेन्स आहे.
ते इकडून जरी वाचलं तरी सेम आहे आणि इकडून जरी MALAYALAM या दिशेनं वाचलं आणि या दिशेनं वाचलं तरी ते सेम आहे. म्हणजे फॉरवर्ड आणि बॅकवर्ड दोन्ही दिशेनं एखादा सिक्वेन्स जर सेम राहत असेल तर अशा सिक्वेन्सला आपण म्हणतो पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स. जसं एखादा सिक्वेन्स घ्या, आणखी घ्या. मॅडम या बाजूनं लिहिलं स्पेलिंग तेच आहे, या बाजूनं लिहिलं स्पेलिंग तेच आहे. म्हणजे इकडून सिक्वेन्स पाहिला तरी तोच आहे, इकडून सिक्वेन्स पाहिला तरी तोच आहे. फॉरवर्ड आणि बॅकवर्ड दोन्ही पोझिशननं जर सिक्वेन्स सेम राहत असेल तर त्याला आपण म्हणतो पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स. आणि हे रिस्ट्रिक्शन एन्झाईम काय करतात तर त्या पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स मध्ये पर्टिक्युलर बेसच्या मध्ये कट घेत असतात. जसं इको R1 हे एन्झाईम आहे, ते काय करतंय GAATTC, इकडं सुद्धा GAATTC. आता हे एन्झाईम काय करतं, हे एन्झाईम या G आणि A च्या मध्ये कट घेणार आहे आणि इकडं पण G आणि A च्या मध्ये कट घेत आहे. अशा प्रकारे पर्टिक्युलर लोकेशनला पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स जिथं आहे तिथं कट करण्याचं काम हे एन्झाईम करतं. त्यामुळं आपल्याला एखादा जीन जो आहे त्या जीनच्या दोन्ही बाजूला पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स असतील तर बरोबर तिथं कट घेणार आणि आपल्याला तेवढा जीन मिळवून देणार. म्हणून या जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये अतिशय महत्वाचं आपल्याला मिळालेलं टूल आहे रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. पण हे रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस कोणामध्ये बनतंय, काय काम आहे, नॅचरल प्रोसेस मध्ये त्याचं वर्किंग काय आहे तेही आपल्याला माहित असलं पाहिजे. समजा एक बॅक्टेरिया, या मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये, या बॅक्टेरियामध्ये रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस तयार होतं. कशासाठी हे बनवलं गेलं, मायक्रो ऑर्गॅनिझमनी रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस कशासाठी बनवलं गेलं तर त्यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी हे एन्झाईम बनवलंय. बनवताना ते काय आपल्यासाठी बनवलेलं नाहीये, आपण त्याचा फायदा घेतलाय. परंतु या बॅक्टेरियल व्हायरस आहेत ना, त्या व्हायरल जेनेटिक मटेरियल पासून आपला बचाव करतात. त्या बचावासाठी त्यांनी हे बनवलेलं आहे. याच्यामध्ये दोन एन्झाईम अतिशय महत्वाचे असतात. समजा आता हा व्हायरल जिनोम आहे, बॅक्टेरियल जिनोम आहे, बॅक्टेरियाचा जिनोम आहे हा. आणि या बॅक्टेरियाच्या जिनोम मध्ये किंवा या बॅक्टेरियाच्या जिनोमला व्हायरस, बाहेरनं व्हायरस इन्फेक्शन करणार या बॅक्टेरियामध्ये आणि ते व्हायरस आपलं जेनेटिक मटेरियल या बॅक्टेरियल सेल मध्ये इन्सर्ट करणार. आपल्याला लायटिक सायकल माहित आहे. आणि मग या बॅक्टेरियल सेल्सला स्वतःचा बचाव करणं फार गरजेचं आहे, डिफेन्स करणं गरजेचं आहे व्हायरल जेनेटिक मटेरियल पासून. मग काय करतात, यांच्याकडं दोन महत्वाचे एन्झाईम आहेत. एक मिथाइल ट्रान्सफरेज
आणि दुसरं रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज. So methyl transferase and restriction endonuclease are involved in defense. आता ऍक्च्युअल मेकॅनिझम कशी आहे इथं आपल्याला माहिती आहे. मिथाइल ट्रान्सफरेज पण आहे आणि रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज दोन एन्झाईम या बॅक्टेरियानी तयार केले. आता मिथाइल ट्रान्सफरेजचा उपयोग काय. दिस मिथाइल ट्रान्सफरेज ट्रान्सफर मिथाइल ग्रुप टू बॅक्टेरियल जिनोम. या बॅक्टेरियाच्या जिनोम मध्ये मिथाइल ग्रुप ट्रान्सफर करण्याचं काम मिथाइल ट्रान्सफरेज एन्झाईम करतं. त्यामुळं त्या बॅक्टेरियाला समजा इथे एखादं हे रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस आहे, त्याचं काय कात्री आहे, कुणालाही कापणार. परंतु डीएनए कट करताना त्या बॅक्टेरिया मग हे रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस जर डीएनए आलं की कट करणार, आलं की कट करणार, डीएनए आलं की कट करणार, हे जर त्याचं काम असेल तर कदाचित ते कट आपल्या स्वतःच्या जिनोम मध्ये असणाऱ्या डीएनएचा घेईल की नाही. घेऊ नये. स्वतःचा जिनोम त्यांनी कट करू नये. याच्यासाठी काहीतरी स्वतःच्या जिनोमची वेगळी ओळख निर्माण केली पाहिजे आणि मिथाइल ग्रुप ती ओळख करून देतो. आणि मिथाइल ग्रुपच्या प्रेझेन्समुळे, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ मिथाइल ग्रुप, restriction endonuclease do not cut its own genomic DNA. मग आता रिस्ट्रिक्शन एन्झाईम काय करणार बघा. रिस्ट्रिक्शन एन्झाईम काय करणार. समजा एखादा व्हायरस आहे, हा व्हायरस कॉन्टॅक्ट मध्ये आला, त्यानं आपलं जेनेटिक मटेरियल इन्सर्ट केलं. इन्सर्ट केल्यानंतर त्या या बॅक्टेरिया काय करणार, त्या व्हायरसचं जेनेटिक मटेरियल जे इन्सर्ट केलेलं आहे, व्हायरसनं आपलं जेनेटिक मटेरियल इन्सर्ट केलेलं आहे, ते जेनेटिक मटेरियल कट 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 घेणार, तुकडे 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 करणार. आणि त्या व्हायरस पासून लायटिक सायकल व्हायरस कडनं होण्यापासून या बॅक्टेरिया स्वतःचा बचाव करतात. पण बचाव करताना फक्त व्हायरसचं डीएनए कट व्हावं, स्वतःच होऊ नये. म्हणून मिथाइल ग्रुप जो आहे तो स्वतःच्या जिनोम मध्ये अगोदर ट्रान्सफरेजच्या सहाय्यानं ट्रान्सफर केला जातो आणि त्याच्या सहाय्यानं ओळखलं जातं की मिथाइल ग्रुप आहे म्हणजे हे डीएनए आपला आहे, याला कट करायचं नाहीये. आणि मग फॉरेन डीएनए जे येत असेल, फॉरेन व्हायरल जिनोमिक जे डीएनए येत असेल, ते डीएनए कट करण्याचं काम रिस्ट्रिक्शन एन्झाईम करतं. म्हणजे नॅचरल मेकॅनिझम जी आहे ती या पद्धतीची रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसची असते. आता या रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसचे टाईप आहेत का. आहेत. या रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसचे टाईप आहेत. टाईप 1, टाईप 2 आणि टाईप 3. टाईप 1, टाईप 2, टाईप 3 असे 3 टाईपचे रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस आहे. याच्यापैकी टाईप 1 आणि टाईप 3 यांचा वापर जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये फारसा केला जात नाही. कारण हे एन्झाईम रॅन्डम कटिंग करतात. म्हणजे एखाद्या डीएनए आहे, एखादा डीएनए घेतलाय, त्या डीएनएला नको तिथं कट करून काय उपयोग आहे का. नाही.
पर्टिक्युलर लोकेशनलाच त्यांनी कट घेतला पाहिजे की नाही? घेतला पाहिजे. आणि असं पर्टिक्युलर लोकेशनला कट घेण्याचं काम फक्त टाईप 2 एन्झाईम करतं. हा?